एक मॅटर आहे बर का, बायांना कधीच कुठं घेऊन जाऊ नये. आता ज्यांची लग्न झालेत त्यांना बरोबर माहिती असेल का घेऊन जाऊ नये. 1:30 वाजल्यापासून बाई तयार होती, 3 वाजल्या तरी एक झोप झाली माझी. झोपून उठलो, माझं काय फटाक मन उठलो की घातले कपडे, थोडा पावडर घेतला हातावर, बरोबर झालो रेडी. 1.5 तासापासून अशी मला तर जशी रोज दिसते तशीच दिसायली, तरी पण 1.5 तास लावल्यात तिनं. कुठं निघाली मग एवढं नटून खटून? हाव मला कुठं माहिती, मला माहिती पण सगळ्यांना कुठं माहिती कुठं निघालीस ते. साखरपुड्याला कोणाचा? नितीन भाऊच्या पोरीचा. ही चिमणी बघा, चिमणी 5 मिनिटात तयार झाली माझी. कशी चिमणी दिसायला लागली नुसता, आहे की चिमणे? बायच केअर करते का लगेच हाय करायचं? चला म्हणावं साखरपुड्याला, चला चला जाऊ. मग कसं काय होतंय बघा व्हिडिओत. आता तुकडे तुकडे करतो, सगळे एकाच व्हिडिओत दाखवतो. अगं चल की बाई पटकन, फोटो काढत उभी राहिली आता येडेपट. चल पटकन. झाले हाऊस, साखरपुडा होईल तिकडं सगळं, मग जा नुसती जेवायला. चल की. किती फोटोची हाऊस आहे तुला, कसले तुझे पोज आहेत ते फोटोचे, मैंदळ बेकार. अगं चल की मेंटल. आता किती वेळ गाशीच उभी राहते की. अगं चल की, 1-2 करायली चल म्हणलं तर फायनली आम्ही पोचलोय. पोचता उशीर झाला आम्हाला ना. आम्ही आलोय निकिताच्या घरी. पहिलं इथंच लाईट नाही का निकू, का तू बंद केलीस? हे आहे निकिताचं घर, एकदम मस्त आहे. 2 रूम आहेत, इथं हॉल आहे, इकडं बेडरूम आहे. तिला सामान जर दिलेलं दाखवलं ना, आता जाऊ दे, आता सामान नाही दाखवत कारण सगळं पॅकच आहे ना. आणि असा पटांगण आहे त्यांचा, मस्त असं खुली जागा आहे, त्यांना मस्त खोल्या काढू शकतात किती पण. हे सगळं त्यांचं आहे निकितांचं. आणि अजून म्हणलं तर किरण म्हणजे जावई आमचे एकटेच आहेत, त्यांना काही भाऊ नाही ना काय नाही. बहिणी आहेत त्या पण जास्तच लग्न झालेत ना. निकिता तू रेडी होऊन ये तिकडं, तुम्ही दोघी या. तुझ्या मामीला सॉरी तुमच्या वहिनीला तिथंच सोडलंय, मी चाललोय तिकडं. त्यांनी फोन करतात ना, कुठं आला. एकदा जाऊन माझा चेहरा दाखवतो, फायनली मी आलो म्हणतो. आणि तिथंच मग त्यांचं डान्स वगैरे चालू आहेत, ते बघतो थोडा वेळ. मला तुम्हाला पण दाखवतो. पोहोचलो आम्ही साखरपुड्या घरी. आणि हे पब्लिक लय मोठे माणसं आहेत, पण तिकडं कुठं कॅमेरा फिरू, पलीकडं नाही दिसत. हे आमचे जावई, इकडं बघ तिरकस जावई. घरी आम्ही आलोय, तुम्हीच घरी नाही. तुम्ही मांडपात आणि आम्ही घरी. गाडी तिथं रस्त्यावरच आहे, ती कोणाला आडवी तर येणार नाही ना. हँडल लॉक नाही केलाय मी, म्हणजे सरकवतील की इकडं तिकडं. बघा पब्लिक, मला हलगीवर डान्स कसा असतं ते दाखवतो. आमची मैत आहे. पूर्वीच्या बाया आमच्या असा पोशाख घालायचा, ह्या मावशी बसल्यात तसं. आणि म्हातारे लोक असे. हलगीवर डान्स आहे ते. आमची सगळी गँग ही. समोर तुमची वहिनी, तिनं गुलाब कुठनं घातलाय काय माहित. व समोरच माझे सासूबाई म्हणजे पूजाची आई, त्या पण आल्यात ना. परत माझी भाची निकिता,
ती पण ओळखू आली असेल. पिवळ्या साडीवर आहे ना ती गॉगल घातलेली, ती आहे माझी बहीण. आणि ही मैत आहे, ही बहिणीची सून. आणि तिकडं ना मला इथं म्हणजे लय भारी वाटलं. एक ताई होती, ती आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ बघती. त्या ताईनं मला इथं ओळखलं आणि बोलावून घेतलं. ह्या बसल्यात ना ताई, त्यांच्याशी काय माझं जास्त बोलणं झालं नाही. पण त्या तिकडून आहेत मुलाच्या बाजूने, दुसऱ्या गावच्या. त्या काय ओळखीच्या नाही आपल्या. त्याने ओळखलं, आपल्याला बोलावलं आणि विचारलं यूट्यूबवर व्हिडिओ बनवतं का. हो म्हणलं. मला पण व्हिडिओ काढायची इच्छा तर होती, पण ही पब्लिक कसं काढू यांच्यासमोर, लाज वाटते ना जराशी. घरी काय नाही वाटत. अरे होय, लाज वाटतीला का. लय झूम झालाय कॅमेरा. ह्या आमचा कल्लू डॉन, याचं नाव काय आहे, श्लोक. त्याला साडू पण आलाय माझा. त्या काय आजारी आहे. अरे पहिला ओळखलंच असेल, पण पहिला होता कसं ना आता झालाय कसं. पालन करत नाही, गोळ्या खात नाही वेळेवर. खराब झालं. वार आला की उडून जाईल. इकडं ती मुक गाडी मालकीन. ह्या सगळ्या आपल्या कामातल्याच आहेत ना, कामाच्या ह्या मामी, ते सगळ्या ओळखतात. माहीत आहे, पळाली बाबा, पळ पळ. गाणं ते मुद्दाम पोरग गाणं कसं लावतंय. कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि नियम बदललेत ना. पहिलं काही साखरपुड्याला असं बामण वगैरे नसायचे, पण आता ते पण असतंय. लय उशीर लागायला. चला तुम्हाला नवरा आणि नवरी दाखवतो. थांबा, मी असं फक्त दाखवून आलो. झाले कुणाच्या आई बापाची सून, कुणाची सासऱ्याची. नकुल्याच्या भात, नकुल्याच्या पोळ्या, पाटलाच्या घरी पाटील म्हणतोय नाव घे पुरी, नाव घेती ये पोपटची नेर, नाव घेती हौशी, सोनेलीची मावशी, नाव घेती लई, मारुतीची बहीण, जन्म दिले पितेने, पालन केले मातेने, संतोष पाटलाचं नाव घेत्या पत्नी या नातेने. हे काही साखरपुड्यात पण अशी पद्धत आली आता नवीन. पहिलं ज्या वेळेस बाबा आमची साखरपुडा वगैरे झाले, तेव्हा तर काय अशी पद्धत नव्हती. तर आत्तापर्यंत पण नव्हतीच. कुठनं अचानकच पद्धत आली की बामण येणे किंवा असा स्टेज करून साखरपुडा करणे आणि परत ते नाव घेणे, ह्या सगळ्या नवीन पद्धती आल्या. पहिल्या काही अशा पद्धती नव्हत्या. पूजाला नको येऊ बोलत होतो मी. लेकरं घरी उपाशी तापाशी वाट बघत असतील, कधी जावं म्हणून, कधी जावं म्हणून आम्ही वाट बघतोय, कधी होईल म्हणून. अरे उठले की किरण तिथून ते आता मांडवात आणतात का. अजून ओटी भरायच्या फक्त 5च जणी झाल्यात. बाकी सगळ्या बाया तशाच वाट बघतात ओटी भरण्यासाठी. मी तिला तुमच्या वहिनीला आणतच नव्हतं. ती बोलली इथं जेंट्सची काही गरज पण नाही, लेडीजच मेन आहे. म्हणजे त्याच ते ओटी वगैरे भरतात ना, त्यामुळं ती पण आली.